मित्रांनो इथे आम्ही चेकिंग केलं तर रिसेप्शन आहे. रिसेप्शनच्या इथे इन्क्वायरी करून म्हणजे रूम्स घेऊन तुमची चावी घेऊन खूप मोठी प्रॉपर्टी आहे. आपण जाऊन प्रॉपर्टी तर बघणारच आहे. स्टेट येऊन असे पुढे गेल्यानंतर हे सगळे AC रूम्स आहेत. 1 2 3 सेम कॉटेजेस आहेत. सेम जी साईज सेम आहे इथे पण आहेत. म्हणजे खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तर ही जे पाठीमागे आहेत ते सगळे नॉन AC वाले आहेत. तर नॉन ACची लाईन तुम्हाला दाखवतो. ते बघा, म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन्स आहे. जर तुम्हाला जर ते AC वाले जर तुमच्या बजेटमध्ये नसेल तर तुम्ही नॉन AC घ्या आणि तुम्ही तुमची बाकीची जर्नी आहे तुम्ही पुढे बजेटमध्ये करू शकता. तर आम्ही पण आमच्या बजेटमध्ये करण्यासाठी आम्ही नॉन AC रूम घेतले. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर गोकर्णाच्या सिरीज पार्ट 3मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर पार्ट 3मध्ये मी चेकिंग केलं आहे मुर्डेश्वरमध्ये अर्णा कॉटेजमध्ये आपण सर्व चेकिंग करतो आहे. ही जी रूम भेटली आहे ही नॉन AC आहे. किंग साईज बेड सर्वात प्रथम आपल्याला दिसायला येतो. आणि इथे बघा, इथं साईड कबड आहे. कबडमध्ये एक मिरर आहे आणि या साईडला खिडकी आहे, कर्टन्स आहेत. चांगली स्पेस आहे. इथे आपल्याला रूममध्ये एक वायफाय मिळतो. इथे आपल्याला एक टेलिफोन मिळतो कॉल करण्यासाठी, रूम सर्विस. आणि तुम्ही विचार करत असाल इथे वॉशरूम कुठे आहे, तर रूमच्या पाठी पण बघा इथं वॉशरूम वगैरे काय नाही आहे. तर हिडन वॉशरूम आपल्याला मिळतं आहे. हे कबडच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला वॉशरूम मिळतं आहे. इथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला बेसिंग मिळतं. बेसिंगनंतर इथे बघा पूर्ण आपल्याला एक वॉशरूम चांगला मोठा आहे. तुम्ही इकडे झोपू पण शकता, एवढं जागा आहे. मस्त आहे, सिस्टम केली आहे. कबडमध्येच तुम्हाला वॉशरूम आहे. तर ह्याची प्राईस तुम्हाला मी सांगतो आता. ही नॉन ACची प्राईस आम्हाला भेटली आहे 1600 वन नाईटसाठी. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे, सर्वप्रथम आपल्याला इथे राहण्यासाठी जागा मिळते आणि याच्यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट मिळतो उद्या सकाळचा, जो की आहे बुफे ब्रेकफास्ट असतो. त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे आपल्याला हे मिळतात खाण्यापिण्याचे. आता बुफेमध्ये म्हणजे काय, खूप प्रकारचे जेवण असतात ज्यामध्ये आपल्याला खायला प्यायला ते सगळं उद्या सकाळीच मिळेल. तर आज आपला प्लॅनिंग आहे की आपण इथून आता जाणार आहे मुर्डेश्वरला. दुपारचे 2-3 वाजलेत. 2-3 वाजता चेक इन केलं आहे, कारण की आम्ही गोकर्णामधून लेट चेकआउट केलं आणि ट्रॅव्हलिंग करता गोकर्णा ते मुर्डेश्वर आपल्या 2 तास लागतात हायवेनी. त्याच्यामुळे आम्ही आता दुपारचं चेकिंग केलं आहे 2 वाजता. इथे चेकिंग इझिली झालं. इथे काय वायफाय वगैरे आहे, तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. आणि जर तुमच्याकडे कॅश असली पण कॅश पण ते ॲक्सेप्ट करतात, नो प्रॉब्लेम. आणि अजून काय तुम्हाला सांगू शकतो, आजूबाजूचा परिसर तुम्हाला थोडा वेळ दाखवेन. आता थोडं दुपारचं कडक ऊनमध्ये आपल्याला चांगले व्हिडिओज येणार नाही, त्याच्यामुळे थोडा आराम पण करूया. तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओचे या प्रॉपर्टीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे मुर्डेश्वरला. तर स्टे ट्यून. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लाईक पण ठोकून द्या. चला भेटूया डायरेक्ट मुर्डेश्वरला. आता ह्याच्या पुढे प्रॉपर्टीचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. जसे तुम्ही हायवेवरून एंट्री मारला तर हा तुम्हाला रोड आतमध्ये घेऊन येतो. हा रोड सरळ गेल्यावरती तुम्ही तिथे पुढपर्यंत जातो आणि इथे मध्येच एक रिसेप्शन एरिया आहे. रिसेप्शन एरियामध्ये सगळे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे पुढे सगळे कॉटेजेस दिले जातात. हे कॉटेजेस आहेत हे AC वाले आहेत. ह्यांचे चार्जेस सध्या तरी आता 2100-2200 असे चालू आहेत. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये मी आलो आहे मित्रांनो. तर ह्याच्या पाठीमागे जी लाईन आहे ती पण तुम्हाला दाखवीनच. त्या लाईनीचे नॉन AC आहेत ते आम्हाला पडले 1600 रुपयाला. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. इथे ब्रेकफास्ट इन्क्लूडच पॅकेज आहे, कारण की इथं आसपास कुठेच हॉटेल नाही आहे. यांचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे, पण रेस्टॉरंटमध्ये सर्व मिळेल ते तुम्ही चेकआउट करू शकता. पण तुम्ही जर बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर जवळ तुम्हाला मुर्डेश्वर टेम्पलच जावं लागेल. त्या लाईनीमध्ये खूप सारे रेस्टॉरंट आहेत. हायवेला लागून असल्यामुळे हे स्वतः पॅकेजमध्ये इन्क्लूड करून देतात.
तुम्हाला या प्रॉपर्टीचा टूर दाखवतो. आता दुपारचे वाजले आहेत 4, ऊन थोडं नॉर्मल झालं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता चांगले व्हिडिओज बरोबर चांगले दिसतील. त्यामुळे चला टूर दाखवतो. आम्ही जे रूम्स घेतले ते नॉन AC रूम्स आहेत. हे सगळे नॉन AC रूम्स आहेत. त्याचे रेट तुम्हाला सांगितले मी किती 1600 घेतात. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये बुफे टाईप असतं, म्हणजे खूप असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे तुम्ही खाऊ शकता. आत्ता इथं खूप जणं चेकिंग तर करत आहेत, तेव्हा चेकिंग चालू आहे. तर त्याची खूप मोठी प्रॉपर्टी आहे. ते समोर आहेत ते सगळे नॉन AC रूम्स आहेत. ते बघा, ते आपल्या AC रूम्स आहेत आणि पाठीमागे नॉन AC आहेत. तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. बजेटप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर इथे एक रिसेप्शन एरिया आहे. रिसेप्शन एरिया प्लस कॅन्टीन वगैरे सगळं इथं रेस्टॉरंट यांचं स्वतःचं आहे. इथे आहे मुर्डेश्वरमध्ये. मुर्डेश्वर टेम्पल इथून मोजून 10 मिनटावरती आहे. त्याच्यासाठी आम्ही इथे घेतलं, कारण की आम्हाला मुर्डेश्वर सनसेटला जायचं आहे. कारण की आम्ही असं ठरवलं होतं की थोडा इथं टाईम स्पेंड करून इकडचे आजूबाजूचे जे बीच आहेत ते आपण एक्सप्लोर करूया. त्या हिशोबाने आम्ही गोकर्णामधून चेकआउट करून मुर्डेश्वरमध्ये आम्ही चेक इन केलं आहे. तर आत्ता तुम्ही या प्रॉपर्टीचा व्ह्यू एन्जॉय करा. या प्रॉपर्टी आहे, इथे अजून रूम्स बनतात आहेत. मला मे बी इथे बसण्यासाठी जागा आहे. मी ते तिकडे ऑडिटोरियम आहे. ऑडिटोरियममध्ये जे लग्न वगैरे असतात तिकडे त्यांचा हॉलचा सेटअप असतो. तर या साईडला इथे खूप मोठी अशी प्रॉपर्टी आहे. इथं पार्किंगची सुविधा आहे. इथे रेस्टॉरंट एरिया आहे. हा रेस्टॉरंट एरिया आता आपण उद्याच आपण जाऊ शकतो, कारण की आपल्यात सध्या आम्ही रात्री तर जेवण बाहेरूनच करून येणार आणि सकाळीचा नाश्ता आम्ही इथे करू. तर बघा, ऑडिटोरियम आणि त्या साईडला तिथे पार्किंगची सुविधा, तिथे सर्व रूम्स आहेत. रात्रीचा पण व्ह्यू आपण बघणार आहे मित्रांनो. हे ऑडिटोरियम सध्या बनतं आहे आतमध्ये. मला अजून बनतं आहे आतमध्ये. हे जांभळाचं झाड आहे मित्रांनो. जांभळ आहेत का, चला बघूया. कारण की उन्हामध्येच जांभळे लागतात. मे महिन्यामध्ये इथे जांभळं खूप असतात. एक पण नाही. एक तरी असायला पाहिजे. हे आपलं कलम आंब्याचा. एक पण ह्याला आंबा लागला आहे. तिथे साईडला चिकूचं झाड आहे, आपलं सॉरी काजूचं झाड आहे. ट्रेनचा आवाज येतो आहे. इथं जवळच स्टेशन, तुम्हाला सांगितलं जवळचं स्टेशन मुर्डेश्वर आहे. तर या रिसॉर्टला येण्यासाठी जर तुम्ही जवळचं स्टेशन आहे मुर्डेश्वर स्टेशनवरून डायरेक्ट तुम्ही ऑटो करून पण येऊ शकता. आणि जर तुम्हाला बसनी यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये बस येत नाही. तुम्हाला हायवेला तिकडे तुम्ही स्टॉप करून बस जाणारी, जी पुढे जाणारी बस असते तिथं स्टॉप करून तुम्हाला मुर्डेश्वरला थोडं हायवेला लागूनच आहे, आतमध्ये वॉकेबल डिस्टन्स आहे, 10 मिनिट चालत तुम्ही येऊ शकता. तर इथून मुर्डेश्वर टेम्पल खूप जवळ आहे, 10 मिनिटा अंतरावरती आहे. तिथं तुम्ही जाऊ शकता. आजूबाजूचे बीचेस आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील. तर ही सिरीज पूर्ण बघा आणि आपल्या विकेंडचे सपोर्ट करा यार. लवकरात लवकर सबस्क्राईब ठोकून द्या. मित्रांनो, आपल्याला मोर दिसला आहे घराच्या वरतीच. आणि इथं पाठीमागे लांडोर पण होता. हे इथं वाटप पाळतात.
वरती पण जाण्यासाठी आहे, पण वरती बसायला जागा आहे की नाही माहिती नाही. आपण इथं खाली सोफ्यावरती बसून जरा खाऊया. मी तर तुम्हाला सांगितलं तिथे चहा कॉफी असेल. नाश्ता पुरी, शिरा, राईस आहे आणि पुरी खाऊया मित्रांनो. जर तुम्हाला या रिसॉर्टची इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर लाईक ठोकून द्या. आत्ता पुढचा जो पार्ट येईल त्याच्यामध्ये आपण मुर्डेश्वर टेम्पल पूर्ण बघणार, एक्सप्लोर करणार. तिथे खाण्यापिण्याची काय सुविधा आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. तर आत्तापुरतं एवढंच मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिसॉर्टची इन्फॉर्मेशन, त्याचे चार्जेस प्लस काय काय फॅसिलिटी आहे हे सर्व तुम्हाला माहिती पडलं. आणि तुम्ही जर इथं येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर प्लस त्याचे चार्जेस सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाईल. नो प्रॉब्लेम, ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आपल्या वेकेशनला सपोर्ट करा आणि असंच सपोर्ट करा. आणि आपल्या चॅनलला लाईक, आणि आपल्या या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर डायरेक्ट पुढच्या पार्टमध्ये भेटूया, डायरेक्ट मुर्डेश्वरला. बाय बाय गाईज.